मुंबई महिलांसाठी सुरक्षित करू असं विधान भाजपच्या मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडेंनी केलं होतं। यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली। मुंबई महिलांसाठी असुरक्षित हे सरकारचं अपयश आहे असं राऊतांनी म्हटलं, तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। त्यांचं म्हणणं आहे महापौरांचं, मी ऐकलं की मुंबई भ्रष्टाचार मुक्त करू। 4 वर्षात भ्रष्टाचार कोणी केला? त्यांच्याच प्रशासकांनी, नगरविकास खात्यानं आणि मुख्यमंत्र्यांनी केला आहे। त्यांनी नक्कीच चौकशी केली पाहिजे। मुंबई आम्ही सुरक्षित करू म्हणे महिलांसाठी बोलल्यात ना। जर मुंबई महिलांसाठी सुरक्षित वाटत नसेल याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचे ते अपयश आहे। गृहमंत्री कोण आहे या महापौरांना तुमच्या माहीत पाहिजे, नवीन महापौरांना, की जे काल उपस्थित होते महापालिकेमध्ये गृहमंत्री, त्यांची जबाबदारी आहे मुंबई सुरक्षित ठेवणं आणि करणं आणि महिलांना सुरक्षा देणं। हे का महापौरांचं काम आहे का? याचा अर्थ त्यांचं संपूर्ण गृह खातं मुंबईला सुरक्षित करण्यात, मुंबईच्या महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी आहे। आणि त्याच्याबद्दल मुंबईच्या महापौरांनी गृहमंत्र्याच्या दालनाबाहेर जाऊन ठाण मांडलं पाहिजे। मुंबई ही सर्व महिलांसाठी, नागरिकांसाठी सुरक्षित आहे। फक्त संजय राऊत तुमच्यासारख्या काही लोकांपासून मुंबईला धोका आहे, तुमच्यापासून काही महिलांना धोका आहे। त्यामुळं महापौरांनी ते वक्तव्य केलं। पाटकर फाईल्समध्ये तुम्ही कशा पद्धतीनं एका भगिनीला त्रास दिला होता हे देखील मुंबईकरांनी बघितलंय। आणि तुमच्यासारख्या काही नराधमांकडनं या महिलांना धोका आहे। त्यामुळं महापौर असं म्हणाल्या की आम्ही मुंबईत महिलांना सुरक्षित करू।